in the presence of God. आपण सर्वजण देवाच्या उपस्थितीमध्ये उभे राहूयात. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. It is so wonderful to be in the house of the Lord. प्रभूच्या मंदिरामध्ये हजर असणं हे किती It चांगलं is so आहे. wonderful to worship the Lord in his house, प्रभूच्या मंदिरात येऊन त्याची उपासना करणं हे किती चांगलं आहे. because the word of the Lord says कारण प्रभूच्या वचनामध्ये असं म्हटलं how आहे, good and how pleasant it is for brothers to dwell together in unity. ऐक्यतेमध्ये बंधुजनांनी एकत्र येऊन देवाची स्तुती आराधना करणं हे किती चांगलं आणि सुखदायी आहे. As we have been united to worship the Lord this आपण morning, सर्वजन ऐक्यतेमध्ये एकत्र आलो असताना देवाची Let us उपासना thank करण्यासाठी God. आपण देवाचे आभार let मानूया. us lift his name on high this morning. आज सकाळी आपण देवाचं नाव उंचावूया Let us surrender ourselves in the mighty hands of God, आणि स्वतःचं समर्पण देवाच्या पराक्रमी हाती आपण करूया. because we are not worshiping any creation, कारण आपण कोणत्या निर्मितीची भक्ती करत नाही, but we are worshiping the Creator. तर आपण निर्माणकर्त्याची उपासना करत आहोत. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Let us look to the Lord in prayer. यावेळेस आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. Father God, we come to your throne of grace this morning. पिता परमेश्वरा, आम्ही तुझ्या कृपेच्या राजासनाकडे आज येतो. As we worship you today, आज आम्ही तुझी भक्ती करत असताना, as we lift up your name on high this morning, आज सकाळी तुझं नाव आम्ही उंचवीत असताना let you be lifted high. तू उंचविला जा, Let you be glorified, O Lord, तू गौरविला जा, because you are worthy to be praised among us this morning. कारण आज सकाळी आमच्यामध्ये तू स्तुती योग्य आहेस. Father God, we thank you for your love. पिता परमेश्वरा, तुझ्या प्रीतीबद्दल आम्ही तुला Thank you for धन्यवाद your देतो. son Jesus, तुझा पुत्र येशू बद्दल तुला who धन्यवाद, shed the blood on the cross and have purchased us. की ज्याने आपलं रक्त कॅल्वरीच्या वधस्तंभावरती सांडलंस आणि आम्हाला विकत घेतलं. As we offer our praise unto your holy name this morning, आज सकाळी तुझ्या पवित्र नावाला आम्ही आमचं स्तुतीचं अर्पण करत असताना let the fruit of our lips be acceptable unto you. आमच्या ओठांचं फळ तुला मान्य असू दे. Let your glory come down तुझं गौरव खाली उतरून येऊ and दे fill this place. आणि ही जागा तू भरून Father टाक. God, I pray, पिता परमेश्वर, आम्ही I प्रार्थना करतो, cover each one of us under the precious blood of the Lord Jesus इथं हजर Christ. असलेल्या प्रत्येकाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या मौल्यवान रक्ताच्या आवरणाखाली आम्ही It आणतो. is only about you, O Lord. हे केवळ प्रभू तुझ्याबद्दल आहे. It is not who we are, Father. हे याबद्दल नाही की आम्ही कोण आहोत, It is about who you are. तर प्रभू तू जो कोणी आहेस We त्याबद्दल हे bless सर्व your काही name, आहे. O Lord. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. We sing praises to your name. आम्ही तुझ्या नावाला स्तुती गीत गातो. In Jesus' name. प्रभू येशूच्या नावात मागतो. आमेन. Let us all lift up our holy hands and sing.
We give you glory, O Lord. आम्ही सर्व गौरव प्रभू तुला देतो. Oh Father God, we respect, O Lord, your presence in our midst. आमच्यामध्ये तुझी उपस्थिती त्याचा सन्मान आम्ही करतो. Yes, O Lord, we thank you for your grace and mercy upon our life. प्रभू तुझी कृपा आणि दया आमच्या जीवनावरती आहे म्हणून तुला धन्यवाद. Thank you, Lord, that you have chosen us to be your sons and daughters. प्रभू तू आमची निवड केलीस तुझे पुत्र आणि कन्या म्हणवण्यास म्हणून तुला We धन्यवाद. give you all the glory, honor, and praise. सर्व गौरव सन्मान आणि स्तुती आम्ही तुला देतो. In Jesus' name we pray. प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. Amen. 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 Hallelujah. हालेलुया. Are you happy this morning? आज सकाळी तुम्ही आनंदी आहात काय? Hallelujah. हालेलुया. Let us sing a wonderful hymn at this time. यावेळेस सुंदर ध्रुपद आपण गाऊया. Hymn number 457 from Upasna Sangeet, उपासना संगीत मधून गीत क्रमांक which 457. says, याहो याहो प्रियजन याहो जाऊ चला परमेश्वर सदनी. हे सुंदर मराठी ध्रुपद आपण गाणार आहोत. याहो याहो प्रियजन याहो जाऊ चला परमेश्वर
Hallelujah. हालेलुया. We are worshiping a great and mighty God. आपण महान आणि थोर परमेश्वराची उपासना करत आहोत. God is good All the time. and all the time. God is good. God is good All the time. and all the time. God is good. Let us worship God as we sing. He is a good God. तर हे देवाच्या चांगुलपणाबद्दल गात असताना आपण हे सुंदर गीत गाऊया, त्याचा गौरव करूया. Let us scream it out to the Lord our God, the maker of heaven and earth. आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करणाऱ्या परमेश्वरासाठी आपण He जयघोष reigns करूया. on high this morning. आज तो राज्य करत आहे. Let's go. I wanna scream it from every mountain top.
प्रभूच्या उपस्थितीमध्ये आनंद आहे. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. This morning at 7 o'clock service, आज सकाळी 7च्या सभेमध्ये Pastor Stephen gave a very wonderful word. पास्टर स्टीवन यांनी खूप सुंदर उपदेश दिला. Jesus is our warrior king. प्रभू येशू आपला योद्धा राजा How आहे. many of you believe that Jesus is our warrior king? आपल्यापैकी किती जण विश्वास ठेवतात की प्रभू येशू हा आपला योद्धा राजा आहे. And let me tell you this. आणि मला तुम्हाला हे सांगू द्या, We are the soldiers in the army of Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सैन्याचे आपण सैनिक आहोत. Hallelujah. हालेलुया. Exodus chapter 14 verse 14 says, निर्गम 14:14 मध्ये असं म्हटलं आहे, the Lord fights for us. प्रभू परमेश्वर आपल्यासाठी लढत आहे. If you are struggling this morning, आज सकाळी जर तुम्ही संघर्ष करत आहात, if you are trying to fight your battles on your own this morning, आज सकाळी तुमचे युद्ध जर तुम्ही स्वतःच लढण्याचा प्रयत्न let करत me असाल, assure you that तर मला तुम्हाला हे सांगू द्या, God is fighting for you देव तुमच्यासाठी लढत आहे and you are more than conquerors. आणि तुम्ही महाविजेते आहात. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. God has purchased us by the blood of the Lord Jesus Christ. देवाने आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने विकत घेतला आहे And very soon he is going to come. आणि लवकरच पुन्हा तो येत He is आहे. going to come as a ruling king. तो राज्य करणारा राजा म्हणून येत आहे. And we are his soldiers. आणि Hallelujah. आपण त्याची Can I सैनिक see आहोत. the hands of the soldiers? मग देवाच्या सैनिकाच्या हात मला दिसतील काय? This morning we are going to make a declaration. आज आपण हे घोषणा करणार We are आहोत. going to turn to our neighbor आपल्या बाजूच्या व्यक्तीकडे वळून त्यांना and we म्हणणार are going to आहोत say, आणि आपण असं म्हणणार आहोत, the battle is not mine. युद्ध माझं नाही, Come on, say, the battle is not mine. युद्ध माझं नाही, It is the Lord's battle. तर हे युद्ध परमेश्वराचं आहे. Come on, tell to your neighbor, God is fighting for me. बाजूच्या व्यक्तीला सांगूयात की देव माझ्या पक्षाने लढत आहे And I have no worries. आणि मला कोणतीही काळजी करण्याची I गरज don't नाही. have to worry about anything. मला कशाचीही काळजी Because करण्याची गरज नाही, God is fighting our battles. कारण परमेश्वर माझं युद्ध लढत आहे. Hallelujah. हालेलुया. The psalmist says in Psalm 68, स्तोत्रकर्ता स्तोत्र संहिता 68 मध्ये असं, let God arise परमेश्वर प्रकाशमान हो and let his enemies be scattered. आणि त्याचे वैरी विखरून जावोत. When we allow God to arise in our life, जेव्हा आपण देवाला वाव देतो आपल्या जीवनामध्ये परमेश्वर प्रकाशमान all व्हावा, our enemies are going to be scattered in the आपले name of the सर्व Lord वैरी Jesus Christ. शत्रू प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सैरावैरा पडून जाणार The आहे. next song we are going to sing is जे पुढचं गीत आपण गात आहोत, या उठाया जाए. त्या गीतामध्ये असं म्हटलं आहे, याहा म्हणजे देवाचं नाव, त्याचं तो प्रकाशमान केला जाऊ, तो उंचविला जावा. उसके दुश्मन चितर जाए, And let his enemy be scattered. जैसे धुआं उड़े And the snow goes up तू उड़ा उन्हें. and the same like you do. Hallelujah. हालेलुया. Because in the presence of the Lord, कारण देवाच्या उपस्थितीमध्ये, in the presence of the Lord, कारण देवाच्या उपस्थितीमध्ये the hills melt like wax. आणि टेकड्या पर्वत देखील Hallelujah. विखरून जातात. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. And we are serving the mighty God. आणि आपण पराक्रमी देवाची सेवा Let करत us आहोत. sing तू उठाया जाए. हे सुंदर गीत आपण गाऊया. Let us all clap and enjoy the presence. आपण सर्वजण टाळ्या वाजवूया. Let God arise परमेश्वर प्रकाशमान and let व्हावा. your enemies be scattered. आणि आपले शत्रू Come पण on. हरा है. चले तेरी हुकूमत हम पर. इस धरती पर. या उठाया जाए. या उठाया जाए. उसके दुश्मन चितर जाए. जैसे धुआं उड़े. या उठाया जाए. उसके दुश्मन चितर जाए. जैसे धुआं उड़े. Hallelujah. The word of the Lord says, वचनामध्ये असं म्हटलं आहे, battle is mine, युद्ध परमेश्वराचं आहे and we are going to declare it. आणि आपण हे जाहीर करणार आहोत. युद्ध हमारा नहीं है, युद्ध यहोवा का है. Hallelujah. हालेलुया. हमारा नहीं है, युद्ध यहोवा का है. Come on. Declare it. Hey, युद्ध हमारा नहीं है. Oh, युद्ध हमारा नहीं है.
Master. प्रभू तुझं नाव आम्ही उंचवीत We असताना surrender our lives, Master. आमचं जीवन आम्ही तुला समर्पित करतो. Let our heart be your throne this morning. आज सकाळी आमचे अंतःकरण तुझं तू त्यामध्ये विराजमान व्हावास. Let the fruit of our lips be acceptable unto you. आमच्या ओठांचं फळ तुला मान्य असू दे. As we lift up our hands this morning, आज सकाळी आम्ही तुझ्याकडे आमचे हात उंच केले असताना as we bow down before you, आणि प्रभू तुला आम्ही नतमस्तक होत असताना we say to thee, O Lord, आम्ही तुला असं म्हणतो, मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन, मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन, मेरे मन में तू हो विराजमान, यीशु मेरे तू है बड़ा, मेरे मन में तू हो विराजमान, यीशु मेरे तू है बड़ा, मेरा दिल बने, मेरा दिल बने. Yes, Lord, this is our prayer this morning. Oh, Yeshua. मेरे मन में तू हो विराजमान, यीशु मेरे तू है बड़ा, मेरे मन में तू हो विराजमान, यीशु मेरे तू है बड़ा. Oh, Yeshua. 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 Oh, Yeshua. मेरे चेहरे पे तेरी रोशनी चमके, मेरी बातों से तेरी खुशबू महके, मेरे चेहरे पे, जी हाँ प्रभु, मेरी बातों से मेरा जीवन बने तेरी स्तुति का स्थान, तेरी प्रशंसा करती मेरी. ओ मेरा जीवन, जी हाँ प्रभु, मेरा जीवन तेरी स्तुति का स्थान बने, करती मेरी यीशुआ. Yeshua, 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 ये जिंदगी है
You may be sitting in God's presence. देवाच्या उपस्थितीमध्ये आपण बसूयात. I welcome all of you for this third service. या तिसऱ्या सभेमध्ये देवाच्या मंदिरामध्ये मी आपणा सर्वांचं There स्वागत is a करत आहे. vacant chair near you. I request you to please raise your hand so that those who are behind can come and occupy those chairs. जर तुमच्या अवतीभोवती रिकामी खुर्ची असेल बाजूला तर आपला हात वर करा जेणेकरून मागे जे लोक उभे आहेत ते पाहतील आणि पुढे येऊन बसतील. If you are here to worship with us for the first time, may I request you to please stand. जर आपण या चर्चमध्ये आज पहिल्यांदाच आला असाल तर आपल्याला विनंती आहे तुमच्या जागेवर तुम्ही उभं राहावं. Let's clap our hands and let's welcome these dear ones. आपण सर्वजण टाळ्या वाजवून We या welcome प्रियजनांचं you in the स्वागत house करूया. of the Lord this morning, and we believe that God is going to bless you throughout the service. देवाच्या मंदिरामध्ये आम्ही तुमचं स्वागत करत आहोत आणि आमचा विश्वास आहे या सभेमध्ये परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करणार You आहे. may be seated in the presence तुम्ही of बसू the शकता, Lord. आशीर्वादित I करणार आहे. request our senior pastor to please come forward. आपल्या वरिष्ठ बाळ साहेबांना विनंती आहे त्यांनी पुढे यावं. I request Shrestha Karsulkar to please come forward. श्रेष्ठा करसुलकर हिला विनंती आहे तिने पुढे यावं. Shrestha Karsulkar of the Bishop Coed School Undri of class UKGD has secured the first position in the year 2024-25. श्रेष्ठा करसुलकर ही क्लास युकेजी डी भागामध्ये शिकत आहे. तिला पहिला क्रमांक मिळाला आहे 2024-25 मध्ये. I request Prarthana Jagtap to please come forward. प्रार्थना जगताप हिला देखील विनंती आहे तिने पुढे यावं. This is to certify that Prarthana Jagtap has successfully completed foundation level 2 of SIP Abacus Brain Gym program at SIP Sasananagar, Handewadi Road. प्रार्थना जगताप हिने SIP अबॅकस आणि ब्रेन जिम प्रोग्राम कंप्लीट केला आहे. फाउंडेशन कोर्स ससाने नगर हांडेवाडी रोड या ठिकाणी. आपण सर्वजण तिच्यासाठी टाळ्या वाजवूयात. If your children receive such kind of individual awards, certificate, medals, please bring them in the house of the Lord, and we shall be very glad to felicitate them in the house of the Lord for the glory of God. जर तुमची लेकरं अशा प्रकारे वैयक्तिक स्पर्धांमध्ये त्यांना काही बक्षीस मिळत आहे, पारितोषिक मिळत आहे किंवा ट्रॉफी मिळत आहे तर तुम्ही ते देवाच्या मंदिरामध्ये घेऊन या जेणेकरून प्रभूच्या मंदिरात त्यांचा सन्मान केला Let जाईल. us clap our hands and let's welcome God's servant, Sister Rajaram, as she come to share the word of God to us this morning. आपण सर्वजण टाळ्या वाजवून सिस्टर राजाराम यांचं स्वागत करूयात. देवाच्या वचनाची सेवा करण्यासाठी आपल्यामध्ये त्या येत असताना. Shall we pray? प्रार्थना करूया. Father God, we thank you, we praise you, Lord Father, that you are in our midst. पिता परमेश्वर आम्ही तुझे आभार मानत आहोत की तू आमच्यामध्ये उपस्थित आहे. As your children, we have come to Father worship. तुझे लेकरे या नात्याने पिता आम्ही तुझी उपासना भक्ती करण्याकरिता आलो We आहोत. want to learn from you, Lord. प्रभू आम्हाला तुझ्याकडून शिकायचं आहे. Holy Spirit, help us to learn from you पवित्र आत्मा आम्हाला शिकव की आम्ही तुझ्याकडून शिकावं. and show ourselves in this world like you. आम्हाला सहायता कर की या जगामध्ये आम्ही तुझ्यासारखं व्हावं. In Jesus' name I pray. येशूच्या नावाने मी प्रार्थना करते. Amen. आमेन. Today I have taken a very simple message, walking with God. देवाबरोबर चालणे. You will say we are walking with God, that's why we are in church, correct? We are walking with God, that's why we are in the church. आपण प्रभू बरोबर चालत आहोत त्यामुळे आपण मंडळीमध्ये आहोत. Life is a long journey. आणि जीवनाचा हा फार लांब प्रवास हा खूप लांबलचक असा We आहे. have ups and downs in our life. आपल्या जीवनामध्ये चढ उतार आहे. Sometimes very happy, sometimes sorrowful days. कधी कधी आपण सुखी असतो, कधी कधी आपण दुःखी असतो. But God wants that we should walk with Him परंतु देवाची इच्छा आहे की देवाबरोबर चालावं. in all our the things. आपल्या सर्व गोष्टींमध्ये आपण त्याच्याबरोबर चालावं. And when we walk with God, He always promotes us. ज्यावेळेस आपण देवाबरोबर चालतो तो नेहमीच आपल्याबद्दल विचार करतो. Amen. He is always there to bless us. तो नेहमीच आपल्याला आशीर्वाद देण्याकरिता आहे. We see in Daniel 3:20. दानिएलचा 3 अध्याय 20 वचन. Shadrach, Meshach, Abednego, मेशक आणि अबेदnego they were so close to God, ते देवाच्या इतके जवळ होते. and when they were put in the fiery furnace, God walked with them. ज्यावेळेस त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकण्यात आलं देव त्यांच्या बरोबर चालत होता. King Nebuchadnezzar saw fourth person as Son of God. नबुकदनेस्सर राजाने पाहिले की चौथा व्यक्ती तो दिसत आहे देवाच्या पुत्रासारखा. Yes, when we walk with God, people can see that we are with Lord. ज्यावेळेस आपण देवाबरोबर चालतो होय लोक पाहतात की आपण देवाबरोबर आहोत. Our walk, our talk, and even
everything will show that we are of Jesus. आपलं बोलणं, आपलं चालणं, सर्व काही दिसून येते की आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे आहोत. In our life, we are walking with God, correct? आपल्या जीवनामध्ये आपण देवाबरोबर बरोबर चालतो. Still God wants that some small things that we should follow, that we may be more like Him. आणि देवाची इच्छा आहे की ज्या लहान सहान गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये आपण त्याच्याबरोबर चालावं, कारण आपण देवासारखे व्हावे. First He says that you walk humbly. पहिली गोष्ट तो म्हणतो की तुम्ही नम्रतेने चाला. You walk humbly with God. देवाबरोबर नम्रतेने चाला. Micah 6:8 it says like this. मिकायाचा 6वा अध्याय 8व्या वचनात दिला आहे. He had showed thee, O man, what is good and what is the Lord require of thee, but to do justly and love mercy and to walk humbly with God. मिकायाचा 6वा अध्याय 8वं वचन, हे मनुष्य बरे काय ते त्याने तुला दाखविले आहे, नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवा समे राहून नम्र भावाने चालणे, याच वाचून परमेश्वर तू जवळ काय मागतो. He wants us to walk humbly. त्याची इच्छा आहे की आपण त्याच्यावर नम्रतेने चालावं. We walk with God, but sometimes in our own, without our knowledge, little pride comes that hinders God's blessings in our life. कधी कधी आपल्या जीवनामध्ये आपण असं चालतो की आपल्या जीवनात तो अहंकार येतो, त्यामुळे देवाचे आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये येत नाहीत, ते अडखळण बनतं. Humility is the safety locker where God keeps His precious gifts. नम्रता हे अशा प्रकारचं सुरक्षित ठिकाणी ठेवलेली ठेव आहे की त्या ठिकाणी मौल्यवान गोष्ट ठेवून देव आपल्याला आशीर्वादित करतो. See, we keep our costly precious gifts in the safety locker. आपण पाहतो आपल्या मौल्यवान गोष्टी आपण कुठं ठेवतो, सुरक्षित अशा कुलपामध्ये ठेवून टाकतो, ज्या ठिकाणी ठेवण्याची जागा आहे. God's safety locker is humility. आणि देवाचं जे सेफ्टी सुरक्षित जागा कोणती आहे ती म्हणजे नम्रता. God's safety locker is a humble spirit. नम्रतेचा आत्मा हे परमेश्वराचं सुरक्षित ठेवण्याची जागा आहे, where he keeps his costly and precious gifts. ज्या ठिकाणी परमेश्वर त्याच्या मौल्यवान अशा गोष्टी ठेवतो. What are the precious and costly gifts? कोणत्या किमती आणि मौल्यवान गोष्टी आहेत? Gifts of the Holy Spirit. पवित्र आत्म्याचे कृपादान. Yes, he wants to keep you and me full of Holy Spirit and with gifts of the Holy Spirit. देवाची इच्छा आहे की त्याने पूर्णपणे आपल्याला देवाच्या पवित्र आत्म्याच्या कृपादानाने भरून टाकावं. And God says that only humble spirit where He can keep His Holy Spirit and gifts of the Holy Spirit. देव म्हणतो तुम्ही नम्रतेच्या आत्म्याने त्याला, ज्या ठिकाणी परमेश्वर त्याचा पवित्र आत्मा, त्याच्या पवित्र आत्म्याचे कृपादान तुम्हाला देईल. Proverbs 16:18 says, नीतिसूत्र 16:18 मध्ये म्हटलं आहे, the pride goes before our destruction. आणि गर्व जो आहे आपलं नाशाचं कारण आहे. Pride comes in our life and destruction follows. आपल्या जीवनामध्ये गर्व येतो, त्यामुळे काय होतं की आपला नाश होतो. We read in Daniel 4:30 about the king Nebuchadnezzar. आपण दानिएलमध्ये नबुकदनेझर राजाबद्दल वाचतो. As he was walking in the palace, the kingdom of Babylon, and he uttered with pride, is not the great Babylon that I have built for the house of the kingdom by my might, by my power, for the honor of my majesty. आणि त्या ठिकाणी नबुकदनेझर राजा ज्यावेळेस त्या राजवाड्यामध्ये चालत होता, तो म्हटलं हे मी स्वतः केलं आहे, माझ्या वैभवासाठी केलं आहे, माझ्या बलाने आणि माझ्या ताकदीने सर्व काही केलेलं आहे. While the word was in the mouth of the king, the word Nebuchadnezzar, he spoke that the kingdom is departed from thee. ज्यास नबुकदनेझर राजा असं बोलला की मी सर्व केलेलं आहे, त्याचं राज्य त्याच्यापासून काढून घेण्यात आलं. And Daniel 4:33, the same hour the things fulfilled upon Nebuchadnezzar, and he was driven from his kingdom. He has to eat grass like ox, and his hairs grown like eagle, and feathers and his nails like birds. पाहतो दानिएलचा 4वा अध्याय 33 वचन, त्याच घटकेस नबुकदनेझर राजाच्या प्रत्यास आले, त्याने मनुष्यातून घालून दिले व तो बैलाप्रमाणे गवत खाऊ लागला. त्याचे शरीर आकाशातील दहिवाराने भिजू लागले, येथवर की त्याचे केस गुरुडाच्या
पंखासारखे वाढू लागले, त्याची नखे पक्षाच्या नख्यासारखी झाली. God can never, never, never take the proud people. देव कधीच कधीच घमंडी गर्व असणाऱ्या लोकांना घेत नाही. Though they may be rich or king, God resists the devil, the proud people. तुम्हाला तो राजा असू किंवा किती धनवान व्यक्ती असू, परमेश्वर त्याला धमकावतो. In Acts 12:21, प्रेषितांचे कृत्य याचा 12वा अध्याय 21 वचन. we read about King Herod, and upon the set day, Herod, arrayed in royal apparel, sat upon his throne and made an oration unto them. And the people gave shout, saying, "It is the voice of God and not of man." And immediately the angel of the Lord smote him, because he gave not glory to God, and he was eaten of worms and gave up the ghost. प्रेषितांचे कृत्य याचा 12वा अध्याय 21 आणि 22 वचन. नंतर नेमलेल्या दिवशी हेरोद राजवस्त्रे घालून आसनावर बसला आणि जमलेल्या लोकांपुढे भाषण करू लागला. तेव्हा लोक गजर करून बोलले, ही देववाणी आहे, मनुष्यवाणी नव्हे. त्याने देवाचे गौरव दिले नाही म्हणून तत्क्षणी प्रभूच्या दूताने त्याच्यावर प्रहार केला आणि तो तिथे किडे पडून मेला. Sometimes in our life also, little pride comes कधी कधी आपल्या जीवनात पण थोडासा घमंड गर्व येतो. because of our birth. आपल्या जन्मामुळे. Oh, I am born in such a family of such a pastor. My forefathers and so they were father, reverence, and I am from that family. मी अमुक अमुक कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. माझे वाडवडील पास्टर होते, रेव्हरंड होते, बिशप होते. त्या कुटुंबातून मी आलेलो आहे. Before my conversion, I am coming from a Brahmin background, so I had also the pride. मी प्रभूमध्ये येण्यापूर्वी माझी पार्श्वभूमी ब्राह्मण होते. माझ्यामध्ये पण तो गर्व होता. That we are born from the face of the God, Brahma. आम्ही कुठून जन्म घेतलाय? त्या ब्रह्माच्या मुखातून. So we are the most highly placed person. अति उच्च असं असलेले स्थान आमचा जन्म झालेले लोक. Nothing like that. अहो तसं काही नाही हो. We are all human beings. आपण सर्व मानव आहोत. God broke me and made me to see that we are all His children. परमेश्वराने मला घडवलं, मोडलं आणि सांगितलं, दाखवलं की आपण सर्व देवाचे लेकरं आहोत. No one higher, no one lower. God loves everyone. कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही. परमेश्वर सर्वांवर प्रीती करतो. Sometimes we are so proud of our beauty. कधी कधी आपण सुंदर असतो, इतकी घमंड असते, आपल्याला गर्व असतो. Beauty is vanity. सौंदर्य काय हो? व्यर्थता आहे, निघून जाणारी आहे, नश्वर आहे. It goes very quickly. झटपट ती निघून जाते सौंदर्य. This beauty, you cannot depend upon it. पहा, सौंदर्यावर तुम्ही अवलंबून राहू शकत नाही. So many people are crazy of this beauty. कितीतरी लोक वेडे होतात या सौंदर्याबद्दल. They are so proud. त्यांना इतका अभिमान वाटतो. See, I said that birth, we are so proud of our birth. मी जसं सांगितलं की आपल्या जन्माबद्दल आपल्याला फार अभिमान असतो. What about Jesus? प्रभू येशूचं काय हो? Mark 6:3 it says, मार्क सुवर्तमानाचा 6वा अध्याय 3 वचन. Is not this the carpenter's son? हा सुताराचा मुलगा नव्हे काय? So he was called as carpenter's son. त्याला लोक बोलवत असे की हा सुताराचा मुलगा. So humble. इतका नम्र. And about beauty, what it says about Jesus? सौंदर्याबद्दल येशू बद्दल काय म्हणण्यात आला आहे? Isaiah 53, यशाया 53:2 वचन 2. He hath no form, no comeliness, there is no beauty that we should desire him. आणि त्याच्यावर मन बसेल असे त्याच्या ठाई कुठलंही सौंदर्य नव्हतं. यशाया 53:2. On the cross of Calvary, कॅल्वरीच्या वधस्तंभावर his beauty was marred because of us. आपल्यामुळे त्याचं सौंदर्य आहे त्याला विद्रूप करण्यात आलं. He was bruised and chastised, and our iniquities was upon him, and his face was marred because of us.
आपल्यामुळे त्याला ठेचण्यात आला, आपल्यामुळे त्याला फटके मारण्यात आले नाही, आपल्यामुळे जे वधस्तंभावर त्याचं सौंदर्य होतं त्याला कुठलंच सौंदर्य राहिलं नाही. And sometimes we are proud of our reputation. कधी कधी आपलं जे नावाजलेलं असतो आपण त्याच्याबद्दल देखील आपल्याला फार अभिमान असतो. And what about Jesus? येशूबद्दल काय हो? Matthew 11:19. मत्तेकृत सुवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 19 वचन. He was a friend of publicans and sinners. आणि तो पाप्यांचा व जकातदारांचा मित्र. He was so humble that he was moving with ordinary people. तो इतका नम्र होता की सर्वसामान्य लोकांबरोबर तो येत जात असे. Some people have reputation, so they always go anywhere and they want everyone to see them in the same same way. आणि काही लोकांची ओळख अशी असते की त्यांना वाटतं की आमच्या बरोबर आमच्या त्या स्तरामध्ये लोक आमच्या बरोबर राहिले पाहिजेत. Sometimes we have pride of our education. कधी कधी आपल्याला अहंकार असतो आपलं शिक्षण. Oh, I have studied this and this and this and this after our name, so many things. आणि मग मी इतका शिकलेलो आहे, नाव पुढे इतक्या माझ्या पदव्या आहेत. BE, ME or doctorate and this thing and what not, so many degrees after our name. ह्या सगळ्या सांगितलेल्या पदव्या आपल्या नावा पुढे आणि कितीतरी असतात. Pride of our education. आपल्या शिक्षणाचं गर्व. When I was in Chennai, I was attending one church. That pastor was an illiterate pastor. आम्ही ज्यावेळेस चेन्नईमध्ये होते एका चर्चला जात होते त्या ठिकाणी ते पास्टर होते ते इतके शिकलेले नव्हते. He was hardly past seventh or eighth. जवळ ते 7वी किंवा 8वी उत्तीर्ण होते. But he was mightily used by God. पण देव त्यांचा सामर्थ्यशाली ते उपयोग करत होता. God used him left and right, and he really made so many churches in the villages. आणि परमेश्वराने इतका महानरित्या त्यांचा उपयोग केला की त्या ठिकाणी त्यांनी पुष्कळशा मंडळीची स्थापना केल्या. So because everybody is writing their degrees after them, so he also wrote James Santosham BA. आणि सगळे त्यांचे डिग्री लिहायचे म्हणून पदवी लिहायचे म्हणून त्यांनी देखील लिहिलं जेम्स संतोषन BA. So I asked pastor, what is that pastor BA? म्हटलं पाळसाहेब BA तुमची पदवी काय हो? He said everybody is writing their degree, so I have also written my degree born again. मग ते म्हणाले की सर्वजण आपली पदवी लिहित आहे, मी देखील इंग्रजीमध्ये लिहिलं नवीन जन्म पावलेला born again. Yes, I am BA. हो मी BA आहे, नवीन जन्म पावलेला BA. Yes, the joy that I am so much. आणि तो आनंद की मला देखील पदवी आहे शिकलो नाही तरी. What about Jesus? येशूबद्दल काय हो? John 7:15. యోహాను సువార్తమాన 7వ అధ్యాయ 15వ వచन. How knoweth this man letters having never learned? आणि हा शिकलेलाच नाही. He has never gone to any school. How he learns words? तो कोणत्या शाळेत गेला नाही तरी असे शब्द कसं काय तो बोलू शकतो. Very humble thing about Jesus. येशू ख्रिस्ताबद्दल फार नम्र अशी गोड शिकल्या वाचून याला विद्या कशी आली. Sometimes in our office we have a very great position. कधी कधी आपल्या कार्यालयामध्ये आपली पदवी फार मोठी असते. And we will be bossing youngsters. आणि आपल्या सहकर्मचाऱ्यावरती आपण तो अधिकार गाजवतो जे आपल्या पदाखालचे असतात. It's okay because of his position he is bossing, but sometimes without their knowledge they come home also and they think in that same way and do the same bosses and get good blow. मग त्यांना वाटतं नोकरीवरती ज्यांची पदवी आहे दुसऱ्यावरती हक्क गाजवतात, अधिकार चालवतात, घरी येऊन पण तसंच करायला बघतात आणि घरी मग त्यांना चांगलंच भेटतं. अरे at home you are equal. Both of you are equal. घरामध्ये एक समान आहोत, कुटुंब आहे आपलं. Though you are a boss in a big company, it doesn't matter that you boss come here also say do same thing. आणि जर साहेब तुम्ही कंपनीमध्ये हो पण घरामध्ये आल्यानंतर तेच करू शकत नाही तुम्ही. People do like that. लोकांना ती सवय पडती जसं कामात तसं घरी. What about Jesus? येशू ख्रिस्ताबद्दल काय? Matthew 20:28. मत्तेकृत सुवर्तमान याचा 20वा अध्याय आणि 28 वचन. Son of man came not to be ministered unto, but to minister and give his life ransom for many. मत्ते
20:28 याचप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावाच नव्हे तर सेवा कराव्यास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला Yes, आहे. he came to serve. तो सेवा करण्याकरिता आला. God wants us to be humble like that. देवाची इच्छा आहे की आपण येशू ख्रिस्तासारखं नम्र व्हावं. Sometimes we have the pride of ability. I can do anything. कधी कधी आपल्यामध्ये तो गर्व असतो की जी पात्रता मी काही करू शकतो. This thing I can do very well. अरे ही गोष्ट का मी लगेच करू शकतो, हातचा मळ माझा, Just like that I can do. असं करू शकतो चुटकी वाजून. I have the ability to do everything. माझ्यामध्ये करण्याचं तितकं पात्रता आहे. What about Jesus? येशू बद्दल काय हो? John 5:19. ह्यावर शिरोतमानाचा 5वा अध्याय 19 वचन. Jesus said, "The Son can do nothing of himself, but what he sees Father do." ह्यावर शिरोतमान 5वा अध्याय 19 वचन. यावरून येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित सांगतो, पुत्र पित्याला जे काही करताना पाहतो त्याच वाचून काही स्वतःहून करत नाही. He humbled himself and he did what Father did. त्याने स्वतःला इतकं नम्र केलं, पिता जो करत आहे तेच त्याने केलं. That's why in Matthew 11:29, Jesus says, मग ते शिवर्तमान 11वा अध्याय 29 वचनामध्ये येशू म्हणत आहे, "Take my yoke upon you and learn of me, for I am meek and lonely in heart." माझं धू तुम्ही घ्या आणि माझ्याकडून शिका, कारण मी सौम्य व लीन आहे. God asks us to learn of him, the humility. तेव्हा मला म्हणत आहे की ती नम्रता आपण येशू ख्रिस्ताकडून शिकावी. And it is very, very important in our life that we humble ourselves. The more God uses, automatically without our knowledge, this pride enters in our life. ज्यास देव आपल्या जीवनामध्ये त्याच्या सेवेसाठी उपयोग करतो, आपल्याला कळत नाही, आपोआप तो गर्व आपल्या जीवनामध्ये येतो. We forget that everything is given by him only. आपण हे विसरून जातो, सर्व दिलंय ते देवाने दिलं आहे. We stand because of his grace. आपण का उभे आहोत तर देवाच्या कृपेमुळे. Anything, whatever we have is given by him only. जे काय आपल्याला दिलं आहे ते देवाने दिलं आहे. We have nothing to pride on us. आपल्यामध्ये असली कुठलीच गोष्ट नाही की आपण त्याचा अभिमान बाळगू शकतो. So God wants that you walk humbly before God. देवाची इच्छा आहे की आपण देवापुढे नम्रतेने चालावं. And then God says that Genesis 17:1. Genesis 17:1. 17वा अध्याय पहिलं वचन. Walk perfectly. परिपूर्णतेने चाला. Walk with God with a perfect heart. परिपूर्ण हृदयाने परमेश्वराबरोबर चाला. We saw Abraham. God called him and he said, Abraham, when Abraham was 99 years old, he spoke to him, I am the Almighty God El Shaddai. Walk before me and be thou perfect. उत्पत्ती 17:1. अब्राहम 99 वर्षाचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, मी सर्वसमर्थवान देव, तू माझ्या समोर सात्विकतेने राहा. Be perfect. परिपूर्ण सात्विकतेने. Be perfect before God. देवापुढे सात्विकतेने परिपूर्णतेने चाला. Abraham had something which because God said like because he was not perfect in his life. अब्राहमाच्या जीवनात असं काहीतरी होतं की परिपूर्ण नव्हतं, म्हणून देव त्याला म्हटलं सात्विकतेने परिपूर्णतेने चाल. God spoke to him in Genesis 15:14. उत्पत्ती 15:4 मध्ये देव त्याच्याशी 15:14. देव त्याच्याशी बोलला, He that shall come out of thine own bowels will be the inheritor. त्यानंतर तो म्हणाला की तुझ्यातूनच तो वतनदार येईल. He waited and waited and waited. तो थांबला, वाट पाहत प्रतीक्षा करत राहिला. Sarah said, no waiting, I am barren, so let this Hagar Egyptian girl come in your life. सारा म्हटले आता प्रतीक्षा करायचं भास झालं, ही दासी हागार आहे, तिला घ्या आणि तिच्याद्वारे आपल्याला संतान होईल. And Genesis 16:16, Hagar came, Hagar bare Ishmael to Abraham. उत्पत्ती 16 मध्ये हगारेद्वारे इश्माईलाचा जन्म झाला. Sometimes delay makes us do wrong things also. कधी कधी उशीर झाला की आपल्याला चुकीच्या गोष्टी आपल्याकडून होतात. We are frustrated when waiting period was very long. आपण प्रतीक्षा करून फार काळ वाट पाहिल्यामुळे. But God says those who wait upon the Lord shall renew the new strength. परमेश्वर म्हणतो जे परमेश्वराच्या आशा धरून राहतात त्यांना Yes. नवीन शक्ती संपादन We करतील. have to be perfect before God. देवापुढे आपल्याला परिपूर्ण असं असलं पाहिजे. Though it may look very small, but yes,
God wants us to be perfect. आपल्याला ते वाटत असेल की लहानशी गोष्ट आहे, परंतु होय, देवाची इच्छा आहे की आपण त्याच्या समोर परिपूर्ण राहावं. When we are with God, God really wants that small things also be cleared in our life. ज्यावेळेस आपण प्रभू बरोबर चालतो, देवाची इच्छा आहे की लहान सहान गोष्टीमध्ये अगदी स्पष्ट असलं पाहिजे. And then walk with God in liberty. स्वातंत्र्यपणे मोकळेपणे देवाबरोबर चाला. Psalm 119:45 it says like that, I will walk in liberty for I seek thy precepts. आपण पाहतो स्तोत्रसंहिता 119 वचन 45, मी राजरोजपणे चालेन कारण मी तुझ्या विधीचा आश्रय केला आहे. I will walk in liberty because I just seek your word of God. मी मोकळीकतेने चालेन कारण मी देवाच्या वचनाचे शोध करत आहे. And Isaiah 61:1, prophet Isaiah proclaims यशया 61:1. 61:1, The Spirit of the Lord God is upon me, because the Lord hath anointed me to preach the good tidings unto the meek, and hath sent me to bind the broken-hearted, and to proclaim liberty to the captives, and to open the prisons, and to prison to them that are bound. यशया 61:1, प्रभू परमेश्वराचा आत्मा मजवर आला आहे, कारण दिनास स्वरता सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे. भग्न हृदयास जनास पट्टी बांधावी, धरून नेण्यास मुक्तता व बंधनास बंदीमोचन विविध करावे. Same thing we read in Luke 4:18 when Jesus preached the same verse in the temple. येशू ख्रिस्ताने तेच वचनाचा उपयोग केलाय. लूक वर्तमान 4 अध्याय 18 वचन. When God has liberated us, we are free indeed. जर देवाने आपल्याला बंदीमुक्त केले आहोत तर आपण बंदीमुक्त आहोत. John 8:36, if the Son of Man has made you free, you shall be free indeed. योहान वर्तमानाचा 8 अध्याय 36 वचनामध्ये म्हटलंय की देवाच्या पवित्राने जर तुम्हाला बंदीमुक्त केले आहे तर तुम्ही बंदीमुक्त आहात. 2 Corinthians 3:17 it says, where the Spirit of God, there is liberty. दुसरे कोरिन्थीकरास पत्र आता 3 अध्याय 17 वचनामध्ये म्हटलं जिथं परमेश्वराचा आत्मा त्या ठिकाणी मोकळीक आहे. God has liberated us. परमेश्वराने आपल्याला ती मोकळीकता दिली आहे. Jesus has liberated us. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला ती मोकळीकता दिली आहे. On the cross of Calvary, he gave his life and made you and me liberated in our life. वधस्तंभावर त्याने आपला प्राण दिला आणि तुम्हाला आणि मला आपल्या जीवनामध्ये ते स्वातंत्र्यता दिली, मुक्तता दिली, मोकळं केलं आहे. Liberated from all our sin and all our curses and everything, God has liberated us. परमेश्वराने आपल्याला मुक्त केलं आपल्या सर्व पापापासून, शापापासून. And God wants us that we should walk in that liberty. देवाची इच्छा आहे की आपण त्या मोकळीकतेमध्ये चाललं पाहिजे. Show that Jesus has liberated us. आपण दाखवलं पाहिजे की येशू ख्रिस्ताने आम्हाला ती मोकळीकता दिली आहे. Let our very face show that we are God's children. आपल्या मुखावरती ते दिसून द्या की आपण देवाचे लेकर आहोत. There's one story I want to tell you. तुम्हाला एक मला गोष्ट सांगायची. It's a real one. आणि ही वास्तविक खरी गोष्ट आहे. It was the time when the slavery system was there, and white people, they were bringing captives and slaves from African country, ship after ship load, and they were selling them. आणि ही वास्तविक गोष्ट आहे. जे गोरे लोक होते आफ्रिकातून त्या काळ्या लोकांना आणायचे आणि त्या ठिकाणी त्यांना गुलाम म्हणून विकायचे. There was one beautiful African girl. एक फार सुंदर आफ्रिकन मुलगी होती. Very beautiful girl. फार सुंदर मुलगी. And she was also came for sale. आणि तिला देखील त्या ठिकाणी विकण्यात आलं. Young youth, they started bidding for her, putting high prices for her. आणि त्या ठिकाणी ते लोक त्याच्यासाठी किंमत मोजावे लागले आणि पुष्कळशे लोक त्यासाठी जास्त किंमत सांगत होते. They were increasing the money. आणि ते पैसे वाढवत होते. Increasing the money so that they can get that girl. आणि ते पैशाची बोली लावत होते जेणेकरून ती मुलगी त्यांना मिळावी. At that time, one elderly rich man came. त्या ठिकाणी एक वयस्कर फार श्रीमंत व्यक्ती आले. He started bidding for that girl for very high price. आणि त्यांनी त्या मुलीसाठी बोली लावली फार जास्त किमतीची. Because he was a very rich person, he was bidding for very high price. आणि ते धनवान असल्यामुळे तिच्याकडे त्यांनी फार मोठी लिलावाची बोली लावली. So this youth, youngsters, they were not able to compete with him. आणि हे तरुण होते त्या बोलीमध्ये लिलावाच्या त्याच्याबरोबर स्पर्धा करू शकत नव्हते. It is a very high price and they were not able to compete. कारण ते किंमत इतकी सांगत होते की इतरांकडे तेवढे पैसेच नव्हते त्यांच्याबरोबर बोली लावायला. So at last
that price was, the bid was given to that elderly rich man. आणि मग तो लिलाव झाला, ती बोली, ती मुलगी त्यात वृद्ध व्यक्तीला त्याने घेतली तिला. He got the papers of ownership. आणि मालकी हक्क म्हणून कागदपत्र त्यांनी बनवले. And he brought that girl to his home. आणि त्या मुलीला ते आपल्या घरी घेऊन आले. That girl with hateful face, she was seeing that elderly man. आणि ती मुलगी इतक्या द्वेष भावनेने त्या आजोबाकडे पाहत होती किंवा त्या वृद्ध व्यक्तीकडे. When they came home, that rich man tore that ownership deed. आणि ज्यावेळेस ते घरी आले, जे मालकी हक्क कागदपत्र बनवले होते त्या वृद्ध व्यक्तीने फाडून टाकले. And threw them in the air. त्याला हवेमध्ये फेकून टाकलं. And he said to that girl, ते त्या मुलीला म्हणाले, with a smile he said, स्मितहास्य देऊन. that girl was trembling. आणि ती मुलगी थरथर कापत होती. I said, my dear, you are free. आणि तिला म्हटलं की तू इथं मुक्त आहेस, मोकळी आहेस. Now you are free. तू आता गुलाम नाहीस, तू स्वतंत्र I आहे. bought you with high price that you should not be entangled in these sinful boys. आणि ते म्हणाले की मी तुला इतकी किंमत देऊन विकत घेतलं जेणेकरून हे पापी लोक आहे त्यांच्यामध्ये तू गुंतली जाऊ नये. You are free. तू आता मोकळे स्वतंत्र आहे. You can go anywhere. तुला पाहिजे तिकडे तू जा. You can go anywhere. You are free. तुला पाहिजे तिकडे जा, तुला ती मोकळीक आहे. The girl immediately fell on his feet. आणि ती मुलगी त्यांच्या पायावर पडली. Oh master, I will love you. धनी, मी तुमच्यावर प्रेम करेल. I will not leave you. मी तुम्हाला सोडणार नाही. I will serve you. मी तुमची सेवा करेल. You have liberated me. You have freed me. I want to serve you. तुम्ही मला मोकळीक दिली आहे, बंधन मुक्त केलंय, मला तुमची सेवा करायची आहे. For me you have spent so much of your money. माझ्यासाठी तुम्ही इतके पैसे खर्च केले. I will serve you. मी तुमची सेवा करेन. Jesus did the same for us. येशूने देखील आपल्यासाठी तेच केलं आहे. He gave his precious whole body for you and for me. त्याचं मौल्यवान शरीर तुमच्या आणि माझ्यासाठी त्याने दिलं. It's a very costly price that he gave himself for you and for me. आणि इतकी महान किंमत त्याने दिली, इतकी महान किंमत दिली तुमच्या आणि माझ्यासाठी. What good we did that he gave his life for us? अहो, आपण काय चांगलं केलं की येशूने आपल्यासाठी त्याचा प्राण द्यावा. We were sinners, आपण पापी होतो. backbiters, आपण निंदा करणारे, murmurers, कुरकुर करणारे, proudy people. अभिमान बाळगणारे लोक. He gave his life for you and for me. त्याने त्याचा प्राण तुमच्या आणि माझ्यासाठी दिला. We were also in that same place where God really touched you and said, daughter, son, you are mine. I liberate you. आपण देखील अशा ठिकाणी होतो की देव म्हटला, माझ्या पुत्रा, माझ्या कन्या, मी तुला मोकळीक देत आहे, मी तुझी सुटका करत Can we आहे. say like that, girl, Lord, I love you. I will serve you all my life. आपण देवाला म्हणू शकतो का, देवा, मी तुझ्यावर प्रीती करत आहे, माझ्या आयुष्यभर देवा तुझी सेवा करेल. So much you had done for me. माझ्यासाठी तू इतकं काय केलेलं आहे, I never thought of it. मी कधीच विचार केला नाही. I will serve you. प्रभू, मी तुझी सेवा करेल. These are the last days. हे शेवटले दिवस आहेत. Anytime Jesus may come. येशू कोणत्याही क्षणाला येईल. God wants to see you and me serving him. देवाची इच्छा आहे की त्याला पाहिजे तुम्ही आणि मी त्याची सेवा करत असताना. So that he can say, well done, my faithful servant, come and enter in the glory. तुम्हाला शब्बास शब्बास, भला विश्वासू दासा, ये माझ्या गौरवात. The word is coming again and again from the pulpit. Why? So that we may 100% surrender ourselves to God. हे वचन सतत आपल्याला या वेदीवरून येते का, कारण 100% आपण प्रभूला समर्पण करावे, त्याची सेवा करावी. God is today waiting to see whether we surrender 100% to him. देव आज वाट पाहते की पूर्ण 100% आपण त्याला समर्पण करत आहोत का. Let us say, Lord, I love you. आपण म्हणूया, प्रभू, मी तुझ्यावर प्रीती करत I आहे. give my life to you. प्रभू, माझं जीवन मी तुला देत आहे. No more I, but you live in my life. प्रभू, आता मी नाही, परंतु तू माझ्यामध्ये राहा. Give me a humble heart that I may love you. प्रभू, मला नम्र हृदय दे जेणेकरून मी तुझ्यावर प्रीती करेल. Make me perfect in so many ways where I am not perfect. प्रभू, मला ज्या ठिकाणी अपूर्ण आहे त्या ठिकाणी मला परिपूर्ण कर. Let the word of God be in me so that I can walk in liberty and say, my Jesus lives, so I live. आणि देवाचं वचन माझ्या जीवनामध्ये इतकं राहू दे की मी म्हणावं की माझा येशू जिवंत आहे म्हणून मी जिवंत आहे. Shall we look to Jesus? आपण प्रभूकडे पाहूया, प्रार्थना करूया. Jesus is here. We'll say, Lord, here I am. Take me. म्हणूया, प्रभू, येते मी, माझं जीवन तुझ्या हातात घे. Let us all stand. सर्वजण उभे राहूया. What a powerful word of God we have heard.
देवाचं किती सामर्थ्यशाली वचन आपण ऐकलं आहे. How many have heard today's message? आजचा संदेश किती जणांनी ऐकला आहे. How many can say Jesus Christ has done marvelous things for me? किती जण म्हणू शकतात की येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी अद्भुत कृत्य केले आहेत. How many would like to pray to Jesus the following prayer? आणि किती जणांना ही पुढील प्रार्थना येशूकडे करायला आवडेल. We'll sing that song 508. 508 उपासना संगीत गीत क्रमांक. This is the song of what we have heard, the message. आणि जो संदेश आपण ऐकला त्या संदर्भात हे गीत आहे. And as we sing this, हे आपण गात असताना this is going to be your prayer and my prayer. ही तुमची आणि माझी प्रार्थना असणार आहे. अर्पितो प्रभूला सर्वच काही, त्वरेने माझ्या मनी तू राही. अर्पितो प्रभूला संसार माझा समजून गमतो, निशिदिनी खटपट त्याची मी करीतो. संसार माझा समजून गमतो, निशिदिनी खटपट त्याची मी करीतो. तुझा मी आता जाणून नमितो, तुझा मी आता जाणून नमितो. ख्रिस्ता दयेने दिनास पाही, अर्पितो प्रभूला बुद्धीची दिली माझे वाटे. गर्वाने भुगुनी हृदय फाटे. बुद्धीची दिली तू माझीच वाटे. गर्वाने भुगुनी हृदय फाटे. शोकाने आता कंठ हा दाटे. शोकाने आता कंठ हा दाटे. प्रभूनी पापी किती तू साही. अर्पितो प्रभूला किती मी हट्टी, ऐके ना वाणी माझीच इच्छा नेहमी वाणी. किती मी हट्टी, ऐके ना वाणी माझीच इच्छा नेहमी वाणी. सर्वच अर्पित आता प्राणी, सर्वच अर्पित आता प्राणी. तुझ वाचुनिया कुणीच नाही. अर्पितो प्रभूला तनु हिची चवी तुझ्याची पायी. मन हे लावी तुझ्याची ठाई. तनु हिची चवी तुझ्याची पायी. मन हे लावी तुझ्याची ठाई. धन हे खर्ची तुझ्याची कारी. धन हे खर्ची तुझ्याची कारी. सर्वस्व माझे तू
सर्वच काही त्वरेने माझ्या मनी तुराई. Let us raise our holy hands. पवित्र हस्त उंच करूया. Everyone raise your holy hands. प्रत्येकाने आपल्या हात उंच करूया. Everyone. प्रत्येक जण अर्पितो प्रभुला सर्वच काही त्वरेने माझ्या मनी दुराई. अर्पितो प्रभुला. We ask all these things in the precious name of the Lord Jesus Christ. सर्व विनंती आम्ही आमचं मौल्यवान प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागतो. Amen. आमेन. Now the grace of God, love of the Lord Jesus Christ, and communion of the Holy Spirit be with us all, now and forevermore. आमेन. Please be seated. कृपा करून आसन ग्रहण करूया. If you're celebrating your birthday and wedding anniversary this week, आठवड्यात तुमचा वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस साजरा करत असाल, please stand. कृपा करून उभे राहूया. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to all of you. Happy birthday to you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless all of you. Happy birthday to you. Gracious, loving Heavenly Father, we thank you for your children, those who are going to celebrate their birthday this week. कृपा परमेश्वर आभार मानतो जे तुझे लेकरं या आठवड्यात त्यांचा वाढदिवस साजरा Give करत them आहेत. many more birthdays in their life. प्रभू त्यांच्या जीवनामध्ये अधिक वाढदिवस Fill दे. their life with all your heavenly blessings. त्या सर्व आशीर्वादाने त्यांचे जीवन तू Let your भर. strength, health, wisdom, and knowledge be a part of their life. शक्ती ज्ञान शहाणपण त्यांच्या जीवनाचा वाटा होते. And as you are blessing them, O God, प्रभू त्यांना तू आशीर्वादित करत असताना make them a channel of blessing to others. त्यांना इतरांसाठी आशीर्वादाचं माध्यम In कर. Jesus' precious name we pray. येशूच्या मौल्यवान नावाने ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. Now, Lord, we are going to worship you by giving you a tithe, our offering, and special help to the pastor's children's education. याच देण्याद्वारे आम्ही उपासना करत असताना देवाचं दर्शन, दानार्पण, सेवा कार्याचं दानर्पण आणि विशेष देणगी जे पास्टरांची मुलांच्या शिक्षणाकरिता. Bless our worship of giving. प्रभू आमच्या देण्याची सेवा तू आशीर्वादित In कर. Jesus' precious name we pray. येशूच्या मौल्यवान नावाने ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. Amen. Let's meet one another, greet one another, and exchange the love of God with one another. We all the pastors will be at the back. एकमेकाला To भेटूया. meet you. देवाच्या आशीर्वादाची सहभागिता करूया. सर्व पाळक वर्ग चर्चच्या मागे असेल तुम्हाला भेटण्याकरिता. या सर्व मिळूनी गाऊया गीत वैभवी ख्रिस्ताचे. गीत गाऊ ऐक्याचे. हालेलुया.